शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ओमराजे निंबाळकर आपला राजकीय निर्णय घेणार आहेत असं समजतंय। ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर ऑपरेशन टायगरचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे ओमराजे नेमकं काय निर्णय घेत आहेत याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। धाराशिवमध्ये त्यांच्या मूळ गावी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे। त्यासाठी कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। ही इथली दृश्य आपण बघतोय। एकंदरीत आपला नेता काय भूमिका घेणार आहे याबाबत या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निश्चित उत्सुकता आहे आणि आपल्याशी चर्चा करूनच आपला नेता निर्णय घेणार आहे। या अनुषंगाने सुद्धा नेमका आपल्या मनात काय आहे याबाबतची स्पष्टता सुद्धा कार्यकर्त्यांकडून दिली गेलेली आहे। ही सगळी जमलेली गर्दी आपण बघतोय। ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मूळ गावी गोवर्धनवाडी इथे बोलवलेली कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि त्यासाठीच आपल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी बोलवली गेलेली बैठक असल्याने ही कार्यकर्त्यांची गर्दी ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर जमलेली आपण बघतोय। आज धाराशिवमध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उदय साबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, आता तुम्ही सुद्धा ओमराजेंच्या घराबाहेर आहात का आणि तिथे कार्यकर्ते जमलेले दिसत आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या संदर्भात? नक्कीच रीती जर आपण बघितलं तर ओमराजे निंबाळकर हे अवघ्या काही वेळात गोवर्धनवाडी येथील घरी येणार आहेत आणि मी त्या घरासमोरच उभा आहे की ज्या ठिकाणी कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी बैठकीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना विचार करणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ओमराजे जे आहे ते बैठकीनंतर आपला जो काही राजकीय निर्णय आहे तो घेणार आहेत। मात्र ओमराजे निंबाळकर ज्यावेळी इथे येणार आहेत त्यावेळी ते सर्वात अगोदर त्यांचे वडील जे आहेत कैलासवासी ओमराजे निंबाळकर यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतरच कार्यकर्त्यांची बैठक देखील ते करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। मला सांगा की कुठून आलाय तुम्ही आणि कशासाठी आलाय? मुंबईतून आलेलो आहे आज आणि त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आदेश मिळाला आणि तो आदेश पाळूनच मी यावी। तर तुम्हाला की दादांनी शिंदे गटात जायला पाहिजे का? दादांनी हा जो निर्णय घेतलेला आहे ते अगदी बरोबर आणि एकदम परफेक्ट नियोजन आहे। हे निर्णय जो घ्यायचा होता ते दादांनी अगोदरच घ्यायला। नक्कीच नक्कीच। काय सांगाल तुम्ही, एक नाव एक विचार हे बॅनर घेऊन उभा आहात, काय सांगाल की आता दादांनी शिंदे गटात जायला पाहिजे का किंवा काय बैठकीत विचार होणार आहे? दादांनी 100% शिंदे गटात प्रवेश केलाच पाहिजे आणि दादा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। आता दादा थोड्या वेळात देणारे 10 मिनिटात। कुठून आलात तुम्ही? आम्ही गोवर्धनवाडी आमच्या गावी धाराशिव जिल्हा आहे। काय तुमचा पाठिंबा आहे दादांना? आमचा पाठिंबा पहिल्यापासून दादाला आहे आणि दादा आता जो निर्णय घेतील तो आम्हाला योग्य आहे। तुम्हाला मान्य असणार? काय सांगाल, कोणता निर्णय घ्यायला पाहिजे दादांनी, कशासाठी जायला पाहिजे शिंदे? काय सांगाल? दादानी तुम्हाला वाटतं नाही सोडायला पाहिजे? काय सांगाल? 3,30,000 मताधिक्य घेऊन एकमेव महाराष्ट्रात असा नेता आहे की सत्तेच्या विरोधात थोडं मताधिक्य घेतलंय। जनतेचं प्रेम म्हणून दादांना आजपर्यंत लाभलंय। दादा हे सर्वसामान्यांचं काम करणारा नेता म्हणून या जिल्ह्यात दादांची किंवा महाराष्ट्रभर ओळख आहे आणि सर्वसामान्यांच्या कामासाठी जर दादा वेगळा निर्णय घेत असतील तर दादा सोबत धाराशिव जिल्हा पूर्ण क्षमतेने दिसणारच आहे। परंतु तुम्हाला येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती हा पूर्ण सर्व घटक दादांसोबत ठामपणे काय म्हणणं मांडणार आहे दादांची बैठकीत? काय बोलणार दादा जनसामान्यांसोबत जी कामं करत होते, जनसामान्यांची कामं होताना जो निधीचा अभाव आहे तो जर पूर्णपणे सत्तेत जाऊन जर मिटत असेल तर आम्ही दादांच्या निर्णयाचं नक्की स्वागत करणार। आपण बघू शकतो इथं की आपला पक्ष फक्त ओमराजे असं या ठिकाणी बॅनर आहे। या पुढे जरा या तुम्ही काय सांगाल, कुठून आलाय? आम्ही जवळावरून, कुठला परांडा तालुका इथला। काय सांगाल आता हे दादांचं जे शिंदे गटात जाण्याचं चाललंय, चर्चा चालली आहे, तुम्ही कसं बघताय? दादा जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य? तुम्हाला दादा शिंदे गटात गेले तर चालेल, दादा ठाकरे गटात राहिले दादांच्या मागे तुम्ही जाणार आहे? काय सांगाल दादा, काय सांगाल की आता इथं तुम्ही बैठकीसाठी आलात, काय सांगाल? पहिल्यापासून सर्वसामान्यांची मदत करण्याचे येत आहे। ते जे निर्णय घेतील योग्यच असतात।
तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणता निर्णय घ्यायला पाहिजे? तुम्हाला तुम्ही आता बैठकीसाठी आलात, कुठून आलात? तालुका वाशी जिल्हा नाशिक. वाशीवरून आलात. किती किलोमीटरवरून आलात? किती किलोमीटरवरून आलात? एक 30 किलोमीटर गाव आहे आमचं. हा चालेल. कुठून आलात बैठकीसाठी? हा काय काय लिहिलंय त्याच्यावरती बोलताना? हा दादाला केलेलं हा. हा. स्वर्गीय माजी आमदार दादा पाटील यांना वर्ग आहे आणि रणजित दादा पाटील आणि दादा यांची एक जोडी मैत्री खूप आठवत आहे. दादांनी विचार करून भूमिका घ्यावी, कारण रणजित काय काय भूमिका घ्यायची दादा? कारण शिंदे सेनेत जायचं आहे की नाही, कारण हा इथं तर बाकीचे म्हणतात की शिंदे सेनेत जायला पाहिजे. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दादा जे विचार करून जे ही करतील निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण पराठा वाशिम देखील म्हणजे दादाची चर्चा करावी अशी आम्हाला वाटतं. काय कुठून आला? जवळ. काय दादांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? शिंदे गटात जायला पाहिजे का ठाकरे गटात राहायला पाहिजे? ठाकरे गटात राहायचं म्हणलं तर काल संजय राऊत बोलताना दादांना भूमपत म्हणले. आज मग काय परिस्थिती आहे? दादा निर्णय घेतील तो मान्य आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर जो काही निर्णय खासदार ओमराजे निंबाळकर घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असंच या कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि अवघ्या काही वेळात 5 ते 7 मिनिटांमध्ये ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणी येणार आहेत आणि ते आपण बघू शकतो इकडे की कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांची समाधी या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी दर्शन ते घेणार आहेत आणि त्यानंतर त्या बैठकीला संबोधित करणार आहेत. निश्चित. आणि उदय, एकंदरीत आम्हाला दृश्यांमध्ये दिसतंय की बरीचशी गर्दी कार्यकर्त्यांची तिथं आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा अगदी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटात जेव्हा प्रत्यक्ष ओमराजे निंबाळकर तिथं पोहोचतील, कार्यकर्त्यांशी बोलतील, पुन्हा एकदा पुढचं तपशील घ्यायला तुमच्याकडे येऊच. तुम्ही आमच्याशी जोडलेले राहाच. यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय.